ओके चला यावेळी मॅन ऑफ द मॅच लक्ष्मण ठाकूर साहेब यांनी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण बहाल करावा. वेलकम प्रकाश पाटील. ओम साई गन्ना सप्लायरचे सर्वा प्रकाश पाटील यांचं आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बसून घ्यायचं प्रकाश पाटील. वाघवेल संघ दाखवेल थोड्याच वेळात. वेलकम चंद्रशेखर ओळेकर ओळा संघ, तुमचं देखील हार्दिक स्वागत. भरत ग्रेग लक्ष्मणजी ठाकूर साहेब यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातो. ही मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स यांच्याकडून देण्यात आलेला आहे. मनीष मात्रे आणि कल्पेश मात्रे यांच्या वतीनं हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त. प्रमोद भाऊ या प्रमोद भाऊ वर येऊन बसा. प्रमोद हॅलो धन्यवाद भारत राऊत. आलेल्या सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत या पांजोब बेटावर. आता झालेला सामना म्हणजे कांदरपडा वर्सेस मोरवा आणि मोरवा संघाने विजय पटकावलेला आहे. चला विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. मॅच सुरू व्हायची अजून बाकी आहे. कॅमेरामॅन डीबीएन लाईव्ह प्लीज आपला कॅमेरा आमच्या मुख्य व्हीआयपी डेस्टिनेशन वळवायचा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण पाहतायत आणि या ठिकाणी विशेष सन्मान प्रकाश पाटील साई भव्य गन्ना सप्लायरचे सर्व यांच्याकडून या स्पर्धेला नक्कीच भेट वस्तू आलेली आहे. त्यांचं देखील विशेष सन्मान. प्रकाश भाऊ वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. महाराष्ट्राचे महावस्त्र एक शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन प्रकाश दादांचा या ठिकाणी सन्मान करतो. वेलकम दादा आणि धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या. पहिला चेंडू आणि मला वाटतं पहिल्या चेंडूवर पहिली सफलता विकेट प्राप्त करतोय मीरा संघ. नंदू पाटील यावेळेस परतीच्या मार्गी गॉन. आकर्षक अशा आपण ट्रॉफ्या पाहतो. आकर्षक असे पारदर्शक आणि नक्कीच सिल्वर किंग आपण ही ट्रॉफी पाहतो. ह्या मॉडेलला म्हटलं जातं किंग ट्रॉफी म्हटलं जातं आणि ती सिल्वर किंग ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहत आहोत. डीबीएन लाईव्हला ज्यावेळेस वेळ मिळेल कॅमेरामॅन नक्कीच या ट्रॉफ्या देखील आपण लाईव्ह टेलिकास्टवर दाखवायच्या आहेत. न्यू बॅटर मिस्टर कॅप्टन कैलास. भरपूर वेळ होता यावेळेस. चेंडू हाफ ट्रेकर होता आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची जी नजर होती लक्ष होतं इथे पुन्हा एकदा चुकीचा कॉल फेकी चुकीची संधी आहे मात्र पूर्ण कल्पना आहे. कुठेतरी हेमंत वर्तक यांच्याविषयी म्हणायचं गेलं ना की हेमंत दादांनी थोडासा विचार केलाय की फलंदाज कुठला आहे, ही विकेट महत्वाची आहे का, या गोष्टीचा काही सेकंदामध्ये हेमंत दादांनी विचार केला. त्यानंतर मात्र तो हिट केला नाहीये कारण कमलाकर भोईर वयोवर्ष 60च्या पलीकडे. मात्र जरी ही 60 असली तरी यांनी मात्र
मोठमोठ्याची गाठी बांधले आहेत मी म्हणेल. कारण एक षटकार मी क्या बाप म्हटलं मी की त्यांच्या वयावर जाऊ नका. ह्या रिव्हर्सचा फटका, रिव्हर्सचा फटका, चेंडू थांबला नाहीये. कमलाकर भोईर ती काय विकेट घेतली नाहीये. हेमंत वर्धक कदाचित विचार करत असतील. हा चौकार, 4 धावा. अनुभवाचा थांबून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस. फुटवर्कचा अभाव जाणवला नाही बिलकुल. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिच केलं होतं. एक अनुभवी गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर धनेश्वर. प्लेसमेंट पॉइंट रिझर्व मध्ये शत्रुरक्षक त्या ठिकाणी आहे विशू. सिंगल राजा घरत. काल नक्कीच पराभवाच्या छायेत जावं लागलं होतं मुंबई संघाला. मात्र राजाभाऊंचं जितकं कौतुक करत तितकं कमी आहे या व्यक्तीचं. कारण ज्या व्यावसायिक स्पर्धा होतात मित्रांनो, मी राजा घरत यांचा देखील आभार मानतोय आणि मी राजू पाटील नवगरची यांचा देखील आभार मानतोय. कारण मास्टर्स क्रिकेट व्यावसायिक स्पर्धांमध्ये नेण्याचं काम यांनी केलं. कारण व्यावसायिक स्पर्धा खेळायच्या मध्ये 10 ते 12, 6 ते 7,000 रुपये प्रवेशिका असते. बॅकफूट पंच इनफिटच्या दिशेनं सुरेख फटका कैलासच्या बॅटमधून. चौकार, 4 धावा. पाणी कधी घेऊन जा, पाणी कोणी घेऊन जा किशोर भाऊ. पाणी कोणी घेऊन जा आणि कधी घेऊन जा. गरमी आहे आणि कधी कधी घेऊन जा. राजन जाऊ दे, पाणी घेऊन जाऊ दे, फरक नाही पडत. पाण्याची गरज भासेल, उन्ह खूप आहेत. आणि प्रोटीन पावडर हवी असेल तर प्रोटीन पावडर आमच्याकडे आहे. पाणी टाकायला हवी असेल तर. कुमार भाऊ वेलकम. सॉरी बघितलं ना, वाटत तुम्ही आलेत नाही काय. वेलकम कुमारजी. मात्र आपलं हार्दिक स्वागत. नारायण गार्डनचे मालक. मॅच संपले की कुमार भाऊंना विनंती करू की आपण व्यासपीठावर यायचं आहे. पाणी ज्या ज्या वेळेस लागेल त्या वेळेस पाणी घेऊन जा. उशीर झाला तरी चालेल. भले आपण नंतरच्या मॅचेस कमी ओव्हरच्या खेळू, त्या ओव्हर कमी झाले त्याला महत्व नाहीये, जितका आपला जीव महत्वाचा आहे. त्याच्यामुळे पाणी ज्या ज्या वेळेस लागेल मैदानात त्या वेळेस पाणी जाऊ द्या. चंद्रकांत यांच्या अगेन्स्ट केलेला प्रहार. वाईडिश लॉंग ऑन. विनोद आहे त्या ठिकाणी प्रोडक्शनला 1 बॉल चेंडूला फील्ड करतोय. दुसऱ्याचा कॉल दिला जातोय. फेक येईपर्यंत 2 धावा. क्लिंग बोर्ड मागून एसटी गोल, दांडी गोल, गॉन. कमलाकर भोईर. मार्गदर्शक आलेला आहे राजू शिंदे. खास पेनकरपड्यावरून जॉईन झालेले आहेत JTC लाईव्ह या युट्यूब चॅनलला. विकेट हॅट्रिक डीबीएन लाईव्ह, माफ करा, डीबीएन लाईव्ह या युट्यूब चॅनलला जॉईन झालेत राजू शिंदे आमचे मित्र. आणि त्यांच्याकडून विकेट हॅट्रिक 1000 रुपये. पेनकरपडा संघाच्या कुठल्याही गोलंदाजांना विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर राजू शिंदे यांच्याकडून 1000 रुपये. शशिकांत वर्तक देखील जॉईन झालेले आहेत. त्यांची देखील फेरी नक्कीच आज येईल. धावा झालेल्या आहेत त्या धावसंख्या 13.
मगाशी आपण 63 धावेचं आव्हान पाहिलं होतं. जे 63 धावा कांदरपडा संघासमोर ठेवल्या होत्या आरके मोरबा या टीमनं आणि 46 पर्यंत आरकेच्या अगेन्स्ट धावा केल्या होत्या कांदरपडा संघानं. प्लेस कट करण्याचा प्रयत्न इथे कदाचित एका वेगळ्या माइंडनं एकसर संघ देखील खेळतोय. कारण इथून आपण पाहिलं तर किशोर पाटील ज्यांनी ओपन केला आहे, ज्यांना वन डाऊन सांभाळलेला आहे, तो बॅटर डगआउट मध्ये आहे. जे किशोर पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आले नाहीयेत. इथून राकेश जो जवळपास 5व्या 6व्या या क्रमवारावर खेळण्यासाठी यायचा, या बॅटरचा वापर पुढे केला जातोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कारण राकेशची खेळी सगळ्यांना आठवत असेल. मुर्द्याचं मैदान देखील अशाच प्रकारचं आहे मैदान मुर्द्याचं. आणि त्या मुर्द्याच्या मैदानावर राकेशच्या बॅटमधून जी खेळी साकारली गेली होती ती खेळी कदाचित हवी असेल टीम एक्सरच्या कॅप्टनला. त्यामुळे नक्कीच कुठेतरी पुढे या ठिकाणी राकेश यांना संधी दिली गेलेली आहे. आउटसाइड ऑफ स्टंप मारून विकेटच्या बाहेर चेंडू टाकला गेला. नोचा इशारा पंचांचा. धावा संख्या होत आहे ती 14. थोड्याच वेळात जेवणाची सुरुवात होणार आहे मित्रांनो. चंद्रकांत ऑन साइडला अतिशय सुरेख फटका राकेश यांच्या बॅट मधून. राजा घरत चेंडूला फील्ड करत अतिशय चांगला थ्रो पाहायला मिळतोय. बॅट थ्रो राजा. धावा संख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती म्हणजेच 15. इथून आता पहा दुपारची वेळ सुरू झाली आहे. दुपारचं सत्र सुरू झालं आणि दुपारनंतर वारा वाहतोय. या ठिकाणी वाऱ्याचा वेग खूप महत्वाचा आहे या खेळपट्टीवर. फक्त ऑन साइडला ड्राईव्ह केलं गेलं 1 धाव. आणि या साइडून दुपारची जी हवा वाहते, दुपारची जी वारे वाहत आहेत, त्या वाऱ्याच्या सोबत खेळायचं असेल तर तुमच्या संघांमध्ये एखादा डावखुरा खेळाडू असणं गरजेचं आहे. हवेचा वेग इतका मोठा असतो की चेंडू लवकर ट्रॅव्हल होतो हवेच्या सोबत. गोलंदाज परिमल, मिस्टर परिमल खारवा. कॉमेंट्री करतोय, बोला. कॉमेंट्री करतो मी. धावा संख्या 16. 16 लॉस ऑफ 2 विकेट ऑन द बोर्ड. 50च्या पलीकडे खूप महत्वपूर्ण असतील धावा या विकेटवर खेळायचं असेल तर. पुन्हा एकदा चेंडू वाईट टाकला जातोय. परिमलजी आहेत. कॉन्क्रीट पिच आणि प्रामुख्याने जर विचार केला आपण ना तर 40+ क्रिकेट म्हटलं तर कुठेतरी आपला प्रमुख व्यवसाय जो आहे ते सांभाळून जो वेळ मिळतो ना मित्रांनो, तेथून मात्र 40+ क्रिकेट. इथून चेंडू डायव्हर्ट पहा, अक्षरच्या चकवा दिला. वेलकम उमेश वरे यायचंय, अंकुशदा वरे, बसे वरे. तर पहा विशू तर फक्त पाहत राहिला की चेंडू माझ्या समोर आहे. इथून चेंडू कुठे गेला एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये. ज्या प्रकारे चेंडू डायव्हर्ट झाला. 2 धावा. धावा संख्या 19. बाउंड्री लाईन पूर्ण आहे लक्षात ठेवा. आणि सर्कल यासाठी आम्ही ठेवलेला आहे कारण जो वेळ आहे तो वेळ महत्वाचा असेल. प्लेसमेंट थर्ड मॅनच्या दिशेनं रमाकांत बोई स्ट्रगल करतायत. विशू तरे तिथून स्ट्रगल करतायत. चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत या ठिकाणी 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. फेकी पहा, पण कदाचित शोल्डरला इंजुरीज असेल त्या कारणाचा विशूचा आपण असा थ्रो पाहिला. 2 धावा. जितक्या धावा धावून काढल्या जातील ना या विकेटवर या खेळपट्टी. सावकाश विलासदा, घाई करू नको, सावकाश.
धावसंख्या 21. हिरेन सुमया हे देखील लाईव्ह टेलिकास्ट मॅचेस पाहत असतात, खास ज्या वेळेस बाहेर जातात हिरेनबाई आणि त्यांचे देखील मला कॉल्स असतात. मीरा संघ खेळत असतो त्यावेळेस ते देखील लाईव्ह टेलिकास्ट असतील पाहत. यावेळेस पंच केलं गेलं, संधी आहे परिमलकडे, संधी आहे मात्र डायरेक्ट हिट होत नाहीये. त्या ठिकाणी प्रयत्न केला होता परिमलनं, डायरेक्ट हिट जर झाला असता तर कैलासला परतावं लागलं असतं डगआउटच्या दिशेनं. परतीचा प्रवास कैलास मात्र्यांचा निश्चित होता जर हा चेंडू डायरेक्ट हिट झाला असता तर. आता 2 धावा. धावसंख्या 23. पाणी घ्या, पाण्याचं सेवन करत राहा विनंती करतोय. हवा सुटली इथून मात्र की थोडासा एक नक्कीच आधार असेल हवेचा. मिस्टर स्टोक इन द एअर इज गॉन. कैलास मात्र यांची खेळी संपुष्टात. तिसरा धक्का एकसर ए टीमला. करणं ही जवळपास आपल्या आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची 9वी स्पर्धा आहे. धावसंख्या झालेल्या आहेत त्या 23. क्या बात आहे. यावेळेस इनसाइड आउट खेळला होता, चेंडू हवेत होता, प्रयत्न चांगला केला होता हा झेल पकडण्यासाठी धनेश्वरांना. मात्र पहिलाच हा कॅच होता किशोर पाटील यांचा आणि कॅच होतो ड्रॉप. सिंगलनं मात्र किशोर आपलं अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या झाली आहे ती 24. डीबीएन लाईव्ह हे युट्यूब चॅनल आमच्या सोबत आहे आणि नक्कीच काय ती क्लिअरिटी अप्रतिम तुम्हाला बॉल फॉलो पाहायला मिळेल डीबीएन लाईव्ह. त्यामुळेच ना ते सध्याच्या घडीला म्हणायचं प्रगतीशील चॅनल. नारंगीचं हे चॅनल धनंजय मांगेला, प्रवीण पाटील हे. इथे हा चेंडू आउट ऑफ द पार्क, मिड विकेट, बाउंड्री लाईन बाहेर, राकेशच्या बॅट मधून हा षटकार. धावा झालेल्या आहेत 30 धावा झालेल्या आहेत. आयोजकांना विनंती करतोय की प्लीज मोठ्या पाण्याच्या बॉटल्स अवेलेबल करा, पाण्याच्या मोठ्या बॉटल्स अवेलेबल करा. तेजकुमार राऊत, पाण्याच्या मोठ्या बॉटल्स प्लीज अवेलेबल करा. धावा झालेल्या आहेत त्या 30 धावा झालेल्या आहेत. षटकं पूर्ण झाली आहेत ती 3. म्हणजे आपण करंट रन रेट पाहिला तर 10चा हा करंट रन रेट आपण या ठिकाणी पाहतोय आणि याच करंट रन रेटनं जर एकसर एचा संघ खेळत राहिला तर प्रोजेक्टर स्कोर आपण पाहतोय 50. हा प्रोजेक्टर स्कोर आपण पाहू शकतोय 50 धावसंख्या होऊ शकते फलकावर. सुरेख सुरेख सुरेख. यावेळेस जो पंच केला कव्हरच्या दिशेनं हा आहे कडक 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 शॉट. धावसंख्या 34.
पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर चौकार. सुरेख कव्हर पाहायला मिळतोय किशोर पाटील यांच्या बॅट मधून. एका वेगळ्या माइंडनं इथे संधी आहे, चान्स होता. का लावलाय विश्व चेंडू, भरपूर लांब होता राकेश. हा चेंडू जर विकेटला लावला असता तर अशोक राऊत यांचं बोट नक्की वर असतं, नक्की वर असतं. आणि प्रेझेंट ऑफ माइंड कुठेतरी एक विचार केला विश्वने त्या ठिकाणी की जर एसटीला चेंडू लागला नाही तर अतिरिक्त धाव. या ठिकाणी तो विचार कदाचित विश्वने केला आणि या कारणास्तव मात्र तो चेंडू विकेटला लावला नाहीये. एक न 2 धावा या ठिकाणी काढल्या गेल्या. धावसंख्या होती 36. षटक क्रमांक आपण 4 पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे एक्सर ए वर्सेस आपण या ठिकाणी पाहतायत मीरा अशी मॅच. रवी पाटील डीप लॉंग ऑफ, क्या बात आहे, वेगवान ही खासियत. इथे कॉन्क्रीट पिच आहे ना आणि या कॉन्क्रीटच्या पिचवर विश्वचा वेग जबरदस्त असतो. आणि कुठेतरी जर मातीचं विकेट आणि मातीच्या विकेटवर ग्रास थोडीशी सापडली गेली ना या गोलंदाजाला तर नक्कीच अक्षरशः तो वेग पुन्हा एकदा जबरदस्त वेग विश्वचा पाहायला मिळू शकतो आपल्याला. कारण थोडंसं ग्रास विकेटवर असलं चेंडू लवकर स्किड होतो. मात्र इथे ॲज अ कॉन्क्रीट पिच मोठा फटका किशोर पाटील यांच्या बॅटमधून. चेंडू आउट ऑफ द पार्क, मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करणारा हा किशोर यांच्या बॅटमधला षटकार. यावेळेस मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत, रवी पाटील स्ट्रगल करतायत चेंडू पर्यंत पोहोचण्यासाठी. मात्र चेंडू पर्यंत रवी पाटील पोहोचू शकले नाहीये. कव्हरच्या दिशेतून फेक येईपर्यंत 2 धावा. कांदरपाडा संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? आता तुमच्याकडे चुकून येलो कलरची पिशवी आले का तुमच्या टीम सोबत? चेक करा जरा, येलो कलरची पिशवी तुमच्या टीम सोबत आले का इकडे? ऑरेंज कलरची पिशवी तुमच्या सोबत आले का जर चेक करा. आवाज पहा, साऊंड पहा आणि या साऊंडच्या सोबत हवेच्या झोतात हा चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. हरवलेले आहे. त्याच्यामध्ये एक सेफ्टी गार्ड आहे आणि गाडीची चावी आहे. जर कोणाकडे ती असेल चुकून तर ती प्लीज ती पिशवी आणून द्यायची आहे. ऑरेंज कलर आहे, ऑरेंज कलर. धावा संख्या 50. पन्नास धावा. सुरेंद्र मात्रे इथून मात्र कुठेतरी कंट्रोल मध्ये ठेवावं लागेल. एक्सर टीमला जोडी मैदानाच्या आतमध्ये अफलातून आहे. संघ क्षेत्ररक्षण फेकी अतिशय सुंदर केली गेली. इथे म्हणायचं गेलं की ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये एक्सर टीमची जी बॅटिंग सुरू आहे ना मित्रांनो, त्यानुसार मी इतकं म्हणू शकतोय की एक्सरची दुधाही तलवार मैदान के अंदर खडी आहे. म्हणजे राकेशला स्ट्राईक येऊ द्या किंवा किशोर पाटलाला देखील स्ट्राईक येऊ द्या, मोटे फटके दोन्ही सडून येत आहेत. त्यामुळे दूधाही तलवार और इस तलवार को रोकना पड़ेगा, इस मार को रोकना पड़ेगा मीरा टीम को. नहीं है बॅट्समॅन प्रॉपर सुरेख बॅट्समॅन केला होता. मात्र एक ब्लँक स्ट्रोक खेळला गेला किशोर पाटील कडून. धावा झाले ते 51. यावेळेस तुमच्या वस्तू कोणी जाणार नाही तिकडून, लक्षात ठेवा. धावा झाले ते 51.
मगाशी आपण 63 धावा, मात्र एक लक्षात ठेवा 63 धावा जरी आरके टीमने दिल्या असल्या तरी जवळपास 46च्या घरापर्यंत पेनकर कांदरपाडा संघ पोहोचला होता, हे देखील विसरता कामा नाही आहे. थोडीशी जी बॅटिंग ऑर्डर म्हणा किंवा जी फटकेबाजी झाली, जी उशिरा फटकेबाजी झाली, ती जर अगोदर झाली असती तर नक्कीच ती मॅचला मजा आली असती. आउटसाइड लेग स्टंप, फंडचं वळतील का? यस वळतात अशोक राऊत. वाईटचा इशारा, आणखीन एक धाव ऍड केली जाईल. धावा झालेल्या आहेत त्या 52. महेंद्र पाटील, महेंद्र म्हात्रे, जेवणाचा मंडप बघा, जेवण जरा बघा, चेक करा. बॅटची एज, चेंडू थर्डमॅनच्या दिशेनं, रमाकांत भोईर त्या ठिकाणी आहेत. चेंडू बघता आपण पाहतो त्या ठिकाणी फील्ड होत नाहीये. 2 धावा मिळतील. धावसंख्या 54. प्रशांत, भेटली वस्तू. एक ऑरेंज कलरची पिशवी हरवलेली आहे, जर कोणाला सापडली असेल तर द्या प्लीज, कारण गाडीची चावी आहे त्या ऑरेंज कलरच्या पिशवीमध्ये. चेंडू टाकून झाले ते 4, 2 चेंडू अजून शिल्लक. ब्लॉकवरचा चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेनं. विनोद आहे चेंडूवर फील्ड करून, मात्र थोडीशी मिसफील्ड. चेंडू दोन्ही पायाच्या मधून निघून जातोय. राजा प्रोडक्शनला येतोय, बॅकअप साठी येतोय. फिक्स जाईपर्यंत 2 धाव मिळतील. धाव संख्या 56. पिशवी सापडली आहे. वेलकम मालजीपाडा मास्टर्स. मालजीपाडा मास्टर्स संघाचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. किशोर दादा, किशोर म्हात्रे प्लीज या व्यासपीठावर या. किशोर म्हात्रे टीम कॅप्टन. यावेळेस सिंगल मिळेल. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न डेंजर झोन मध्ये. इथे फलंदाज बाद. तर मी विनंती करतोय प्लीज, या ठिकाणी आगमन झालेलं आहे वाघबिल 40 प्लस मास्टरचे अध्यक्ष मोहनदादा गोंगले. बाबांना विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या मुख्य व्हीआयपी डेस्कवर या. मोहनदादा गोंगले, रमा ठाकूर. धाव संख्या 57 आणि 58 धावा विजयासाठी. खेळाडू कक्षामध्ये यायचं मीरा. डीबीएन लाईव्ह यावेळेस वॅगन व्हील आपण पाहू शकतो. सर्वाधिक धावा एकसर संघानं कुठल्याच एक आपण पाहिला तर नक्कीच एक चौकार. जवळपास आपण या ठिकाणी पाहिला तर कव्हरच्या दिशेने आपण जवळजवळ चौकार पाहिले. त्यानंतर म्हणजे सर्वाधिक धावा जर आपण पाहिल्या तर लॉंग ऑन साइडला लॉंग ऑन आणि जवळपास मिड विकेट या दिशेने सर्वाधिक धावा एकसर संघानं काढलेल्या आहेत. लक्षात ठेवा हा वॅगन व्हील आहे. इथे तो आपण वॅगन व्हील पाहू शकतो. 5 सर्वाधिक धावा कशा प्रकारे कुठल्या गेल्या एक्साय टीम कडून. दीपक म्हात्रे एक्साय टीमच्या वतीने तुमची निवड झालेली आहे, अभिनंदन. नक्कीच तुमचं कौतुक असेल. सर्वांगी वतीने ती निवड झालेली आहे. जेवणाची सुरुवात झालेली आहे. ज्या कोणाला जेवायचं असेल, जे संघ खेळून झाले त्यांनी जेवून घ्यायचं आहे. जेवणाची सुरुवात झाली आहे. वेलकम वाघवेल नंदू पाटील, वेलकम, हार्दिक स्वागत. मी आज तुला सगळे मला दिसेल.
धावा झालेल्या आहेत त्या 57 आणि 58 धावा करायचे आहेत. लक्षात ठेवा आणखीन जे लाईव्ह टेलिकास्ट प्रेक्षक जोडलेले आहेत डीबीएन लाईव्ह या युट्यूब चॅनल सोबत, तर नक्कीच आपल्याला एक सुवर्ण संधी आहे. हा जो सामना सुरू आहे एक्सर ए आणि मीरा या संघामध्ये कोणता संघ जिंकू शकेल तुम्ही तुमचं वैयक्तिक मत देखील नोंदवू शकता. डीबीएन लाईव्ह ने पोल त्या ठिकाणी टाकलेला आहे. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून तो पोल त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. जर तुम्हाला तुमचं वैयक्तिक मत नोंद द्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच म्हणजे कुठला संघ सर्वाधिक संधी आहे कुठल्या संघाला सर्वाधिक विजयी होण्याची तर तुम्ही आपलं मत मांडू शकता. इथे पब्लिक वोटिंग जर आपण पाहिली तर पब्लिक वोटिंग नुसार जे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहतो ना की कुठल्या संघाला सर्वाधिक संधी आहे विजयाची, त्याप्रमाणे पब्लिक वोटिंग नुसार जो पोल आहे डीबीएन लाईव्हचा त्या पोल नुसार 60% एक्स ए टीमला आहे आणि 40% मीरा संघाला आहे. म्हणजे शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेटला बदलायला वेळ लागत नाही. लक्षात ठेवा ही पब्लिक वोटिंग आहे. गणेश मनेरा आणि तानाजी पाटील विनंती करतोय आपण व्हीआयपी डायसवर या. धाव संख्या 57. चला टीम कॉल देतोय. वेलकम रमा ठाकूर आपलं हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच चला टॉस साठी यायचं आहे. ओळा आणि वाघबीळ, ओळा संघाचे कर्णधार आणि वाघबीळ संघाचे कॅप्टन प्लीज टॉस साठी यायचं आहे. ओळा आणि वाघबीळ दोन्ही टीम कॅप्टन प्रभाकर बसून घे. प्रभाकर कुठे झाला? तानाजी पाटील विनंती करतोय आपण यायचं आहे. मित्रांनो खरोखरच उद्याचा संपूर्ण जे आपण चिकन या ठिकाणी वापरणार आहोत त्या संपूर्ण चिकनचा खर्च आमचे मित्र आणि खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर पांजू म्हटलं तर पांजू संघाचं एक देवदूत म्हणू शकतो मी तानाजी पाटील यांना, कारण पांजू संघासाठी नेहमी ते तत्पर असतात. गणेश मनेरा तानाजी पाटील यांच्याकडून नेहमीच सहकार्य असतं पांजूच्या मास्टर्स क्रिकेटला, तर त्यांचे या ठिकाणी त्यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम तानाजी पाटील आणि वेलकम गणेश मनेरा. आपल्या देखील नंदू बसा ना, नंदू बसा, कोणच नाही. चला नाणेफेक करूया आपण. आम्ही दिलीप भुईर विनंती करतो की आपण वाघबीळ टीम अध्यक्ष वाघबीळ मास्टरचे अध्यक्ष मोहनदादा गोंधळे बाबांचा आपण सन्मान करावा. तेजकुमार राऊत आणि दिलीप भोईर आपण वाघबीळ टीमचे अध्यक्ष मोहनदादा गोंधळे यांचा आपण शुभ सन्मान करावा. कॅमेरामॅन आपल्या दिशेनेच कॅमेरामॅन आहे. या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. वाघबीळ पोटी प्लसचे अध्यक्ष मोहनदादा गोंधळे बाबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. पांजू टीम कॅप्टन दिलीप भोईर यांच्या शुभ हस्ते. वेलकम बाबा, आपलं हार्दिक स्वागत. मॅच ऑन. पहिलं षटक हाताळण्यासाठी वयोवर्ष 60च्या पलीकडे 61 कमलाकर बैल स्ट्राईक. पहिलं षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय लेजेंडरी आणखीन एक मोठा खेळाडू रमाकांत भोईर आणि त्यांच्या समीप कोण आहे मित्रांनो ज्याने हे मैदान अक्षरशः गाजवलं आहे, रवी पाटील.
यावेळेस अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. राकेश त्या ठिकाणी आहे. कदाचित चेंडू बॅटला ब्रश करतोय की काय. यस, बॅट एज आहे. एक धाव. क्या बात आहे, लेजेंड रे. चला नाणेफेक घेऊया आपण. चला लगेचच दोन्ही टीम कॅप्टन आहेत. खेळाडूंची लिस्ट जमा करा आणि नाणेफेक करून घ्या. ओळा आणि वाघबील दोन्ही ठाण्याचे संघ आहेत. नेक्स्ट मॅच ओळा वर्सेस वाघबील. प्लेसमेंट वेगळ्या माइंडने खेळण्याचा प्रयत्न पहा. अजून विकेट घेतली नाहीये. येस, इथे विकेट घेतोय किशोर पाटील. रवी पाटील बाद होत आहेत. गॉन. कौल करूया आपण. नाणेफेकीचा कौल केला जातोय. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन यायचं आहे. फुल टॉस. स्वाग स्लिप खेळायचं होतं. आउटसाइड लेग स्टंप चेंडूला पिचिंग पाहिला पण बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावा झाले त्या 2. आव्हान टार्गेट जे सेट केलं आहे ते म्हणजे 58.60 ही सरासरी समोर आहे मीरा या टीमच्या. मिस्टर स्ट्रोक इन दी एअर इज गॉन. परिमल कारवा ज्याच्यावर होता विश्वास तो देखील परतीच्या मार्गी डगआउटच्या दिशेनं गॉन. दोन धावा आणि 2 विकेट. 58 धावेचा पाठलाग करतो मीरा संघ. परिमल खारवा ज्याच्यावर एक विश्वास होता आणि कुठेतरी एक चांगली इनिंग अपेक्षित होती कारण धावसंख्या मोठ्या आहे. 61च्या अगेन्स्ट 63 धावा जर पूर्ण करायच्या असतील तर एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं सध्याच्या घडीला मीरा टीमला गरजेचं आहे. इथून एक चांगली पार्टनरशिप तर कुठेतरी त्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये तो वेग मिळेल मीरा संघाला. डॉक्टर बरोबर ना. फर्स्ट बॉक्स बघा, चेक करा. फुल टॉस प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. ऑन साइडला खेळायचं होतं. ऑफ साइडला चेंडू निघून जातो. हेमंत वर्धक आहेत. एक मोठा फलंदाज हेमंत वर्धक आणि इथून म्हणजे परिमल खारवा बाद झाले. तिथून जर चांगली खेळी एक चांगली इनिंग जर एखाद्या खेळाडूला साकारायची असेल तर तो खेळाडू नक्कीच हेमंत वर्धक असेल. ह्याच्यानंतरची जी मिडल ऑर्डर आहे मीरा संघाची टॉप क्लास. टॉप ऑर्डर देखील मीरा संघाची टॉप क्लास आहे. मिडल ऑर्डर देखील मीरा संघाची टॉप क्लास आहे कारण विशू तरे त्याच्यानंतर म्हणायचं गेलं तर सुरेंद्र म्हात्रे ही मीरा संघाची मिडल ऑर्डर आहे. तर त्याच्यामुळे या मीरा संघाला देखील त्या खेळीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. टॉस करूया आपण. दिलीप भोईर दोन्ही टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचंय. वाघबीळ आणि ओवळा. मिलिंद पाटील आणि गणेश मणेरा. सगळ्यात आधी दोन्ही टीम कॅप्टनचा होईल सन्मान आणि त्यानंतर केली जाईल या ठिकाणी टॉस.
तर मी बाबांना विनंती करतो, बाबा आपल्या शुभाचे टॉस करूया, चला या. असू द्या, वाघवेल टीम असली म्हणून काय झालं, बाबा आमचे आहेत, वाघवेलचे थोडे आहेत, आयोजक आम्ही आहोत, टीम कुठली असू द्या. तो बाबांचा मान आहे, बाबांचा सन्मान आहे. मुकेश गोलंदाज, मोहन बाबांच्या नाही नाही एक व्यवस्थित कॉल केला गेला हेमंत वर्धक यांच्याकडून. एक धावा झालेल्या आहेत त्या 4. धावा झालेल्या आहेत त्या 7. जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे. जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे, जेवणाचा स्वाद घ्या. जेवण सुरू झालं आहे. आर के मोरवा आणि कांदरपाडा संघ जेवून घ्या. इथे मला रिटायरमेंट घेता येत, मात्र मंडळाच्या नियमानुसार जरी रिटायरमेंट घेतली असली तरी मात्र ही रिटायरमेंटची विकेट असेल. लक्षात ठेवा, रमाकांत भोईर रनआउटच्या स्वरूपात विकेट असेल. आणि नक्कीच ज्या बॅट्समॅनविषयी मी मगाशी उल्लेख केला होता की मीरा या टीमची मिडल ऑर्डर आहे ती बेस्ट आहे. विशुतरे, सुरेंद्र म्हात्रे, त्यामुळे या मिडल ऑर्डर पर्यंत पोहोचायचं असेल तर सुरुवातीचं जे टार्गेट आहे, म्हणजे सुरुवातीचं जे फाउंडेशन आहे ते मीरा संघाला एक मजबूत उभारणं गरजेचं. मात्र ते फाउंडेशन उभारताना जवळपास मीरा संघानं 3 विकेट गमावलेत. म्हणजे कुठेतरी थोडंसं डगमळ आहे ते फाउंडेशन रचताना मीरा संघ. धावा आहेत त्या फलकावर 7 आणि 3 विकेट हे मीरा संघाचे गेलेले आहेत. ऑन साईडला डीप लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. हेमंत वर्धक यांच्या बॅटमधून आम्हाला फटका पाहिला. 1 धाव. सुरेंद्र, त्यानंतर विशू तोरे हे नवीन फलंदाज येतात मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे आस्किंग रन रेट मी काय म्हटलं होतं 11.60. धावा करायचे 58 आणि एक कॅल्क्युलेट क्रिकेट म्हणजे मानसिकता तुमची कुठली आहे. श्रेष्ठच्या धावा तुम्हाला जवळपास 58 धावा तुम्हाला करायच्या आहेत आणि 58 धावा पूर्ण जर करायचे असतील तर कुठेतरी कॅल्क्युलेट क्रिकेट म्हणजेच जो रिक्वायर्ड रन रेट जो आहे 11.60 त्या रन रेटला गाठणं गरजेचं आहे मीरा संघाला. धावा 8 आहेत. सुरेख, क्या बात है, जबरदस्त षटक. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत त्या 8. 12 चेंडू 8 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि 18 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 50. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक.
धावा संख्या झाली आहे ती 10. इथून कुठेतरी नक्कीच थोडासा स्पीड वाढवावा लागेल मिराज संघाला, कारण मिराज संघ ज्यावेळेस या पांजूरच्या नगरीमध्ये येण्यासाठी घरातून निघाला असेल ना मित्रांनो, त्यावेळेस देखील मिराज संघाला आपला गाव सोडल्यानंतर लगेचच एक्सप्रेस माफ करा हायवे पकडला असेल, तर जो हायवे पकडला होता त्याचप्रमाणे त्याच वेगानं इथे देखील तो खेळ करावा लागेल, त्याच वेगाचा खेळ करावा लागेल. नोचा इशारा. यतीन गोलंदाज आपण पाहतायत, लेजेंडरी खेळाडू आहे, खूप मोठं नाव. एकसर गाव म्हटलं तर यतीन, किशोर पाटील, हरराम पाटील ही मोठी नाव आहेत, नामवंत नाव आहेत ही, आणि भरपूर वर्ष क्रिकेटपासून थोडासा नाम होता. व्यावसायिक सगळ्यात महत्वाचा असो, लक्षात ठेवा. म्हणजे ज्या वेळेपासून क्रिकेट जॉईन केलंय ना त्यावेळेपासून ती ऊर्जा म्हणजे पूर्वीचा यतीन आणि ती ऊर्जा कुठेतरी मिळाली गेली. एक बेस्ट बॉलर मिळाला गेला एक्सर टीमला. धावा संख्या 11 माफ करा. कट करतोय पॉइंट रिझनला प्रोडक्शनला फील्ड त्या ठिकाणी मला वाटतं रमाकांत तात्या आहेत. चेंडू थोडासा डायव्हर्ट, आउटफील्ड त्या ठिकाणी थोडीशी खराब आहे आणि या कारणाचा चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला. फेक जाईपर्यंत 2 धावा, 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन विकेट. हेमंत वर्तक म्हटलं तर हेमंत वर्तक यांच्या पायाला थोडीशी इजा आहे आणि नक्कीच कुठेतरी इथे मात्र मला माझ्या टीमसाठी खेळायचं, एक टीम स्पिरिट दाखवताना हेमंत वर्तक. धाव संख्या 14. 18 चेंडू 50 करायचे आहेत, म्हणजे जो आस्किंग रन रेट तो वाढतोय. 16.66 पंच करतोय कव्हरच्या दिशेनं. डीपला क्षेत्ररक्षक कैलास मात्र आहेत. सिंगल. फक्त एक धाव. धाव संख्या आहे ती म्हणजेच 15. वेग वाढवावं लागेल मिराज संघाला, वेग वाढवणं गरजेचं. यावेळेस महत्वपूर्ण फटका हेमंत वर्तक यांच्या बॅटमधून. चेंडू आउट ऑफ द पार्क. साइड स्क्रीनच्या वरून चेंडू लँड होताना सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांचा षटकार. तर धावा झालेल्या आहेत त्या 23 धावा. षटक पूर्ण झाले ते 3. 18 चेंडू 23 धावा फलकावर आपण पाहतोय. उर्वरित चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत जयप्रकाश त्या 35. 12 चेंडू 35 धावा. या ठिकाणी आर्थिक सहाय्य आलेला आहे आपल्या पांजू गावचे बोट चालक मालक दिलीप भोईर यांच्याकडून. दिलीप मोरेश्वर पाटील माफ करा, दिलीप मोरेश्वर पाटील यांच्याकडून आर्थिक सहाय्य आलेलं आहे. त्यांचे देखील मी मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरून बसायचं आहे. दिलीपदा प्लीज आपण हे बसून घ्यायचं. गेल्या वर्षी 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलीप पाटीलने दिलं होतं त्यांच्या मुलांच्या नावानं. आणि मास्टर्स क्रिकेटला ते देखील मास्टर्स क्रिकेट खेळलेत. पांजू स्पोर्ट्स मास्टरच्या टीम मध्ये ते देखील मास्टर्स क्रिकेट खेळलेले आहेत, लक्षात ठेवा. धावा करायचे आहेत 12 चेंडू आणि धावा करायचे आहेत त्या 35. 12-35 महत्वपूर्ण जोडी. एक षटकार आपण पाहिला हेमंत वर्तक यांच्या बॅटमधून.
यावेळेस पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पहिला वार, चेंडू आउट ऑफ द पार्क, मिळतील धावा 6, षटकार. व्हाईटचा इशारा, धावा झालेल्या आहेत त्या 30 धावा. नाहीये यावेळेस नक्की चेंज ऑफ फेस, थोडीशी गती कमी केली होती हा चेंडू हाताळताना. रमाकांत त्या लेजंड गोलंदाज, लक्षात ठेवा. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू डॉट. म्हणजे आपण पाहिलं काय तर एक तेरी तो एक मेरी. बोला बोला ना, हॅलो, बोला लवकर, बोला लवकर. हा डीबीएन लाईव्ह, हा डीबीएन लाईव्ह, पांडू मागच्या स्पर्धा डीबीएन लाईव्ह. याला म्हणतात कमबॅक, याला म्हणतात अनुभव. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर का म्हटलं जातं मित्रांनो. अनुभव हा खूप महत्वाचा आहे आणि तो अनुभव या ठिकाणी. पहिला चेंडू थोडासा पुढे टाकला होता, या चेंडूला मात्र सरळ विशुद्धीने खेळला गेला डीप लॉंग ऑफच्या वरून 6 धावांसाठी. त्यानंतर 3 चेंडू डॉट डॉट आणि डॉट. तुम्हाला पाणी हवं असेल त्यावेळेस पाणी तुमच्याकडे दिलं जाईल, तर कुठलीही हळगर्जी करू नका. विनंती करतो मी सर्व काढू ना. पाण्याची गरज ज्या ज्या वेळेस भासेल पाणी मागा. मोठा फटका, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 चेंडू डॉट नंतर येतो हा षटकार, 6 धावा. चेंडू धावा करायचे त्या 22, 7-22. नाहीये यावेळेस देखील हिट विकेट. आता नक्कीच टेन्शन वाढेल, कारण विशुतरे 2 षटकार, हेमंत वर्तक 1 षटकार. कुठेतरी दडपण असतं, शेवटचा जो गोलंदाज येणार आहे त्याच्यावर कुठेतरी दडपण असतं. ते षटकारांचं, ते बॅटिंगचं ते दडपण थोडंसं दूर होतंय, कारण विशुतरे डगआउटच्या दिशेनं गॉन. धावा झालेल्या आहेत त्या 36. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत 22. राजू शिंदे डीबीएन सोबत लाईव्ह आहेत. 3 षटकार 2000 रुपये मिळा टीमसाठी. 3 षटकार 2000 रुपये भाई राजू शिंदे, मॅन फ्रॉम पेनकरपाडा. 6 चेंडू, धावसंख्या 22 करायची आहे. स्विंगच्या अगेन्स्ट खेळायचं, आउटसाइड ऑफ स्टॉम्प. पंच वळतात. पहिला चेंडू अमांतर 21, 6-21. हेमंत वर्तक 1 षटकार. मग अशा आपण पाहिलं त्यांच्या बॅटमधून ओव्हरऑल टोटल खेळी आपण पाहिले हेमंत वर्तक यांची. तर जवळपास बऱ्याच वेळेपासून विकेटवर उभा आहे, एकही चेंडू डॉट नाहीये. धाव संख्या 15 वैयक्तिक हेमंत वर्तक. 7 चेंडू 15 धावा. ऑन साइडला बॅटच्या टोला चेंडू लागतोय, हा खाली चेंडू लागतो बॅटच्या. 1 धाव. 5 चेंडू आणि 21 ना 22.
20 धावांची गरज. 5-20. 3 षटकार. राजू शिंदे 2000 रुपये. विनोद निबॅडर, राकेश पाटील, हरिराम पाटील यांचे सुपुत्र. क्लिंग बॉल, दांडीगल. विनोद डग आउट रिझनच्या दिशेनं. या ठिकाणी आर्थिक सहाय्य आलेलं आहे मास्टर्स या टीम साठी. देवानंद विष्णू राऊत मालजीपाडा, टीम कॅप्टन मालजीपाड्याचे. त्यांना हे आयोजन आवडले, ट्रॉफ्या आवडल्या आहेत आणि खरोखरच त्या आयोजनाला खुश होऊन त्यांनी मात्र मंडळासाठी 2200 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलेलं आहे. धन्यवाद देवानंद भाऊ, थँक्यू. फलंदाज या ठिकाणी तो धनेश्वर. कोण आहे? विषय प्रीतम आहे ना? प्रीतम 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 पारी नाही. सामना कुठेतरी क्लोज झाला होता मित्रांनो. मात्र खास करून विश्वतर यांची ते विकेट, हिट विकेट आणि तिथून थोडंसं बॅकफुटला मी म्हणेन मीरा संघ. वेलकम मोरवा. स्टेट ड्राय आपण पाहतोय साईड स्क्रीनच्या समोर. चौकार. मात्र उशीर झाला आहे. धावा झालेल्या आहेत त्या 42. चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि 2 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 16. 2 चेंडू 16 धावा. मंगेश पाटील, RK मोरवा, जरा संपर्क साधा. प्रशांत ये जरा 1 मिनिट. ही विकेट आहे. रनआउटच्या स्वरूपात ही विकेट. देवानंद राऊत यांच्याकडून या स्पर्धेला 2200 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलेलं आहे. टीम कॅप्टन तेजकुमार राऊत. वेलकम देवानंद राऊत साहेब, आपलं हार्दिक स्वागत. अंकुश पाटील त्यांना घेऊन आलेले आहेत. वेलकम मित्रा. राम बसून घे. बस रे मित्रा बस. सुरेंद्र मात्रे यावेळेस हा एक टॉप क्लास ऑर्डर, ही एक टॉप क्लास ऑर्डर आहे. आणि अशा रीतीने पूर्ण ड्रायव्हिंग सीटवर आणि ते विजय होतोय. एक्सर ए संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन एक्सर ए. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या या स्पर्धेमध्ये सहभागी झालात मीरा मास्टर्स, आपले देखील मनापासून आभार, धन्यवाद, थँक्यू. चला यावेळी आपण शुभ सन्मानाच्या दिशेने या ठिकाणी आर्थिक सहाय्य दिलं गेलेलं आहे. देवानंद विष्णू राऊत मालजीपाडा यांच्याकडून आर्थिक सहाय्य दिलीप देवांना विनंती करतो की आपण देवानंद राऊत यांचा आपण शुभ सन्मान करावा.